तिखट पदार्थामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरवर येणारा पदार्थ असेल तर तो वडापाव. हा वडापाव छोट्या गावापासून ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा पोहोचलेला आहे. हा सगळ्यांना आवडणारा, कमी किमतीमध्ये गरिबाला परवडणारा हा वडापाव कित्येक जणांचे संसारसुद्धा चालवतो. छोटे-छोटे स्टॉल बस स्टँड, स्टेशनवर विकून आपलं पोट किंवा आपला परिवार चालवणारे कित्येक जण या वडापाववर आपलं घरसुद्धा चालवतात. वडापाव खायला खूप खमंग असल्यामुळे याला खूप मोठ्या प्रमाणात याची मागणी सुद्धा आहे. तर हाच खमंग वडापाव कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहूया. बटाटे आपल्याला शिजवून त्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे मऊ करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरेपूड घालायचे आहे आणि कोथिंबीर घालून आपली धण्याचं जी बी असतं ना त्याला सुद्धा वाटून टाकायचं आहे. एवढेच इंग्रेडियंट्स घालायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला बेसनाचं जे बॅटर बनवलेलं असतं त्या बॅटरमध्ये वडे वडे घालून डिप करून तळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पावासोबत शेंगदाण्याची चटणी, हिरवी मिरची आपल्याला एवढंच घालायचं आहे. मस्त वडापाव खमंग लागतात. तुम्ही सुद्धा असेच ट्राय करा.